विक्रमी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गोदा पार्कच्या स्वप्नावर पाणी फिरले। रिलायन्सच्या मदतीने गोदाकाठी उभारल्या गेलेल्या गोदा पार्कची पहिली फेज महापुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेली। गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला रिलायन्सने 50 कोटींचा CSR फंड दिला। त्यानंतर अर्धा किलोमीटरच्या पहिल्या फेजचं काम जोमाने सुरू होतं। तसंच पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिककरांना गोदा पार्कची भेट देण्याचा राज ठाकरेंचा इरादा होता। मात्र विक्रमी पावसानं राज ठाकरेंच्या स्वप्नावर पाणी फिरलंय। विक्रमी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामध्ये गोदाकाठ जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। परंतु याच्यामधली एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला गोदा पार्क पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। आता मी गोदा पार्कवर आहेत आणि या उखडलेल्या उद्ध्वस्त झालेल्या गोदा पार्कचे अवशेष मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आपण बघू शकतोय खरं तर गोदा पार्कच्या एंट्रन्स मधनं तुम्ही प्रवेश केला की एरवी खूप नयनरम्य अशा पद्धतीचं काम इथं उभं राहत असल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु या एका दिवसाच्या विक्रमी पावसाने आणि महापुराने हा संपूर्ण गोदा पार्कवर अक्षरशः पाणी फिरवलंय। संपूर्ण विजेचे खांब जे आहेत ते कोलमडून पडलेले आहेत। 2002 पासून खरं तर ज्यावेळेस राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हापासून गोदा पार्क हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट राहिला। अनेकदा उद्घाटनांच्या घोषणा झाल्या, अनेकदा कामांचे उद्घाटन झाले, परंतु दुर्दैवानं आजपर्यंत हा गोदा पार्क जो आहे तो अस्तित्वात येऊ शकलेला नव्हता। पहिल्यांदा असं झालं होतं की हा अर्धा किलोमीटरचा जो पहिला फेज आहे हा पूर्णत्वास आलेला होता। बापू पुलापासून अर्धा किलोमीटरचा हा जो परिसर आहे हा खरं तर गोदा पार्क म्हणून आता पूर्णपणे सुशोभित करण्यात आलेला होता। लवकरच त्याचं काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन होणार होतं। रिलायन्स कंपनीकडून यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला होता आणि ज्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा गोदा पार्क या पहिल्या महापुराच्या फटक्यामध्ये मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। एकूण काय तर हे सगळं जे चित्र आहे ते गोदा पार्कच्या एकूणच भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। खरं तर गोदावरीला पूर नवीन नाही आणि या गोदा पार्कच्या तर सुरुवातीपासूनच हा पूररेषेत असल्याबद्दलचा एक वादग्रस्त विषय कायम चर्चेत राहिलेला आहे। परंतु या पुराने पुन्हा एकदा गोदा पार्कच्या भविष्याबाबत चिंता निर्माण केलेली आहे। ज्या ठिकाणी वारंवार पूर येतो त्या ठिकाणी रिलायन्स इन्व्हेस्टमेंट करणार का? राज ठाकरे याच्यामध्ये जी शिष्टाई करतील त्याच्यानंतर आता हा गोदा पार्क पुन्हा उभा राहणार का आणि तो कधी उभा राहणार याकडे आता खरं तर नाशिककरांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, ABP माझा, नाशिक।